नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आय हो तुम्ही सगळे मस्त असाल. तर आज आहे गुरुवार. तर सगळ्यांना पहिलं शुभ गुरुवार. तर आज गुरुवारमधला माझा आज लास्टचा गुरुवार आहे, म्हणजे अनुष्ठानमधला. तर माझ्या अनुष्ठानचे पहिले व्हिडिओ मी अपलोड आपल्या यूट्यूब चॅनलला केले आहेत. तर सगळ्यांनी खरंच खूप छान सपोर्ट वगैरे केला. तर सगळ्यांचे मी पहिले अभिनंदन म्हणजे आभार मानते. तर खरंच खूप छान वाटलं. आणि बघा ना, माझे 11 गुरुवार पूर्ण पण झाले. म्हणजे एक गोष्ट बघा ना, असं म्हणजे 11 गुरुवार म्हणजे असं वाटतं 2-3 मंथ तर जातात, 3 मंथच्या पुढे जातात. पण ते दिवस पण कसे गेले कळालंच नाही. आणि आज तर माझा लास्टचा गुरुवार पण आला. तर मी आज जे जे मला शक्य आहे ते ते मी केलं आहे. तर म्हणजे स्वामींना आवडतं ते पुरणपोळी वगैरे, नंतर ते नैवेद्यासाठी बेसनचे थोडे लाडू, नंतर ना बटाट्याची भाजी वगैरे, जे जे स्वामींना प्रिय आहे ते जसं जसं आपल्याला शक्य आहे त्या त्या परिस्थितीत आपण करायचं. तर मला थोडं शक्य होतं तेवढं मी थोडं थोडं केलं आहे. आणि माझी आजची पूजा स्पेशल म्हणजे खरंच खूप छान. आज मी आज सगळंच खूप छान नाही का, स्वामींसाठी नवीन वस्त्र वगैरे मी आणले होते. नंतर ना वस्त्र, नंतर ना आणखी नाही का नवीन काय ते गळ्यामधलं वगैरे काय काय जे मला जे भेटलं ते नवीन नवीन नाही का, मी ते घेऊन आले काल मार्केटमधून. तर खरंच खूप छान असं. आणि चाफ्यांच्या फुलांचं असं मी हार पण आज बनवला स्वामींसाठी. तर खरंच खूप छान अशी पूजा वगैरे माझी मांडून वगैरे झाली. आता मी कशी पूजा वगैरे मांडली तोही मी व्हिडिओ शॉर्टमध्ये टाकणारच आहे. तर मी केला आहे तो शॉर्टमध्ये व्हिडिओ. तर आज म्हणजे सांगायचं म्हणजे कसं की खरंच खूप असं छान वाटलं. तर आज लास्टचा गुरुवार, अनुष्ठानमधला लास्टचा गुरुवार म्हणजे आपण नाही का उद्यापन करतो, म्हणजे असं लक्ष्मी व्रताचे वगैरे कसे उद्यापन करतो. तर आपण त्यावेळेला लेडीज बोलवतो, सात सुवासनी बोलवून नाही का पूजा वगैरे करतो. तसंच आता स्वामींचंही उद्यापन करायचं म्हटलं तर आपल्याला नाही का 11 मुलं वगैरे घालायची जेवायला वगैरे, हे शक्य आहे. पण मला आता कसं आहे माहिती आहे का, अपार्टमेंटमध्ये असं कोणी असं पटकन विश्वास वगैरे असं देवावरती ठेवतं, सगळेच ठेवतात असं पण नसते नाही का. मग अशी मुलं त्यांची बोलवायची, त्यांना जेवण वगैरे घालायचं. तर आपल्याला शक्य आहे पण काय काय पाठवत पण नाहीत नाही का अशा वेळेला. तर नाही शक्य होत मग असं सगळ्या गोष्टी. तर मी ह्या सगळं नाही का स्किप करणार आहे. आणि मी केंद्रामध्ये जाऊन नाही का दान करेन. म्हणजे काही पण आपल्या ह्यानं नाही का ह्याला आरतीच्या वेळेला प्रसाद म्हणून काहीतरी देईन. आज तर गुरुवारचं सकाळच्या आमच्या इकडं गुरुवारची 10:30ला आरती असते काहीतरी केंद्रामध्ये. तर मला सकाळचं आज पूजा वगैरे आणि ह्या सगळ्या गोंधळमध्ये काही झालंच नाही. तर मी आजचं दान म्हणजे आजचं जे माझं जे करायचं होतं ते मी पुढच्या गुरुवारी केंद्रामध्ये जाऊन नक्की करणार आहे. तर बघा, मी तुम्हाला तोही व्हिडिओ मी शॉर्टमध्ये टाकीनच. तर मी आज माझ्या सगळ्या पूजाविधी वगैरे करून झाले की मी प्रसाद वगैरे दाखवून नाही का, आज माझा लास्टचा गुरुवार. तर खरंच खूप छान असं खरंच मला खूप छान असं वाटलं. माझे सगळे गुरुवार पूर्ण झाले. तर नक्की माझा व्हिडिओ बघा. बघूयात आपण मी कशी कशी पूजा वगैरे. आणि हे बघा, मी ताटा पूजेसाठी जे जे सामान लागणार होतं ते पूर्ण ताटामध्ये भरलं आहे. बघा, ही नात्तर पण आहे. नंतर जे स्वामींसाठी नवीन वस्त्र आणले होते ते आहेत. नंतर ना ते पंचामृत मी बनवलेलं ते आहे. नंतर हे छोटंसं गळ्यामधलं. आणि ही चाफ्यांच्या बघा, आपण प्रत्येक पूजेची सुरुवात तर रांगोळी काढूनच करतो. तर मी चौरंग पाट वगैरे पुसून वगैरे घेतला आहे. आणि त्याच्या साईडमधून नाही का मी रांगोळी काढून घेते आहे. तर थोडा हा व्हिडिओ मी स्पीडमध्येच करणार आहे कारण खूपच मोठं होतं म्हणून. तर रांगोळी काढली आणि मला ते श्री स्वामी समर्थ लिहिलेलं ते पण मिळालं. तर मी त्याचं डायरेक्ट काढलं श्री स्वामी समर्थ लिहिलेलं. आणि ते बघा आता झालं माझं वगैरे, ते रांगोळी वगैरे काढून घेता मी. नंतर ना पाठावरती वस्त्र वगैरे हांतरून नंतर बाकीची पूजा वगैरे मी करून घेणार आहे. तर बघा, तर जर वेळेला पूजा करते तशीच पूजा वगैरे करून घेतली आहे. तर बघा, माझे थोडं थोडं चेंज आहे. तर ह्या वेळेला मी जे स्वामींसाठी नाही का अभिषेक वगैरे करून घेतल्यानंतर नवीन वस्त्र ते घालणार आहे. तर बघा, मी पण आज नवीन साडी म्हणजे नवीनच आज केशरी कलरची, म्हणजे स्वामींना आवडतं तो कलर पिवळा किंवा नाही का केशरी असा चालतो. तर मी ती साडी नवीन घातली आहे. तर मी आता बघा पंचामृताने अभिषेक करून घेतला, नंतर गंगाजलमधून करून घेतला, नंतर पाण्याने आपला अभिषेक करून घ्यायचा. मग तो करून झाल्यानंतर बघा आता मी स्वामीची मूर्ती स्वच्छ पुसून वगैरे नंतर त्याला वस्त्र वगैरे नवीन वस्त्र होतं ते घातलं आहे. वस्त्र घातल्यानंतर ना ते एक टोपी आणली होती, ती काही बसलीच नाही त्याला, छोटी म्हणजे मोठी होते. तर तिथून माझा पहिला फेटा होता तेच घालून नंतर मी गळ्यातलं बघा किती छान असं छोटंसं गळ्यातलं होतं. तर ते गळ्यातलं वगैरे घालून घेतलं आहे. तर ते घालून वगैरे झाल्यानंतर ना मग फेटा वगैरे घालून झाल्यानंतर मी चाफ्यांच्या फुलांची जी माळ बनवली होती ती माळ वगैरे घालून घेणार आहे. नंतर अष्टगंध वगैरे लावणार. आणि आमची मुक्ताबाई पण आता सुट्ट्या लागलेत तर ती घरीच होते. तर ती पण मध्ये मध्ये मम्मी बघत होती पूजा कशी करते, मी काय करते नाही का, मस्त सगळे मदत काय काय चाललं तिचं पण पाठीमागं बसून बसून माझ्या.
तर मी पूजा करत होते तर ती पण बघत होते. तर झालं मी बघा त्या स्वामींच्या ह्याला म्हणजे चाफ्यांच्या फुलांची माळ वगैरे घालून झाली आहे माझी. तर माळ वगैरे घालून माझ्याकडे फोटो आहेच, त्या फोटोलाही मी ह्याची चाफ्याच्या फुलांचीच माळ बनवली आहे आज. तर तीही माळ घालून झाल्यानंतर घंटीनाद वगैरे माळ नंतर ना आता हे बघा ही नाद तर मी आता लावला आहे मूर्तीला. तर ते मी आणि आता बघा माझं झालं आहे सगळं ते नाही का स्वामींचा फोटो नंतर घंटीनाद. तर प्रसादासाठी गुळ आणि शेंगदाणे ठेवले होते मी आज तर वेगळं नाही का, आणि तुपाचा दिवा वगैरे लावून घेतला, पाणी वगैरे प्यायला. तर हे सगळं केल्यानंतर ना फॅन लावला होता कारण खूपच गरमी आहे. आता तुम्हाला पण माहिती आहे आता फॅनमुळे ते दिवा जायचा. म्हटलं आता जरा वेळ मग मुक्ताला बोलले फॅन बंद कर बाळा. मग तिनं बंद केल्यानंतर दिवा तर एकदाशी तर राहिला तो. आणि नंतर मग ते झाल्यानंतर मग आम्ही आरती करून घ्यायची होती आम्हाला. तर मुक्ताला बोलले मुक्ता आपण आरती करूया. तर बघा ती पण तिला म्हटलं आधी ते जे पंचामृत वगैरे नाही का अभिषेक केलेलं पाणी वगैरे मग आमच्या इकडं झाडांना मनी प्लॅन्टला वगैरे नाही का असं घालून दे म्हटलं तू, तोपर्यंत मी ताट वगैरे तयार करते आरतीचं. तर मग नंतर ते आली बघा मध्ये की आम्ही आता आरती करायला सुरुवात करणार आहोत. तर मी जो आरती आपल्या सकाळच्या होतात तेवढ्या करते आहे. आणि का लवकर ये ये लवकर स्टार्ट मी करते. श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. ओ वाळू आरती श्री गणपती ओंकार औट मात्रा कोटी सूर्य समप्रभाकर बिंदू रूपे अचल वैनिक निराकार योग माया अधांग मंत्रा विचरी भूगस्थान. ओ वाळू आरती श्री गणपती ओंकार औट मात्रा कोटी सूर्य समप्रभाकर पीत वर्ण आकार मात्रा गुण सुजनकार उकार जीवन रक्षित केले शराजर. ओ वाळू आरती श्री गणपती ओंकार औट मात्रा कोटी सूर्य समप्रभाकर लीन कसी रक्तवर्ण का आणि शरणागती या दासा तो देता. ओ वाळू आरती श्री गणपती ओंकार औट मात्रा कोटी सूर्य समप्रभाकर वेग जय जय सद्गुरू स्वामी समर्थ आरती गुरुवरी यारे अगाधमय मातव शरणाचा वर्णाया मते ध्येया रे एवढी अक्कल कोटी वास करून दाली अगणित चर्या रे लीला पाशे बुद्ध करून तोडीले भोभया रे. जय जय सद्गुरू स्वामी समर्थ आरती करू गुरुवरी यारे अगाधमय मातव शरणाचा वर्णाया मते ध्येया रे जाणीचे मनाचे सर्व समर्था विमुक्ती भोभया रे इतके देई दीन दयाळ तव पदमच अंतरा रे. जय जय सद्गुरू स्वामी समर्थ आरती करू गुरुवरी यारे अगाधमय मातव शरणाचा वर्णाया मते ध्येया रे. जय अंशयात्मज श्री दत्तात्रय आरती अवधूता सिद्ध मुकुटमणि ब्रह्मज्ञानी सुरनर भरता मदमोहन ध्यान दिगंबर शंभवी मम चिंता चरणी पादुका जटे मुकुट माथा कलजट माथा पुराण पुरुषोत्तम. आणि झाले आता ही बघा आता आमची आरती करून झाली आहे. तर मुक्ताने आमच्या ताट पकडलं होतं, तिला लय आवड आहे तर तिनं ताट वगैरे पकडून मग आरती झाली. आम्ही आरती वगैरे घेतली की मला नंतर पूर्ण नित्यसेवेचे पुस्तक नाही का नित्यसेवा वगैरे वाचन करून घ्यायचं. नंतर आपलं 21 अध्यायाचं पारायणही करून घ्यायचं होतं. तर मी पहिले आरती करून घेते गुरुवारची, नंतर मग बाकीचं सगळं वाचन वगैरे घेते. तर आता बघा मी वाचन वगैरे करून घेणार आहे. तर असं माझा व्हिडिओ झाला आहे. तर मी इकडं आता पुरण वगैरे बनवून घेतलं होतं नाही का ह्याच्यासाठी पोळ्या बनवण्यासाठी पुरण आणि हे बेसन वगैरे चांगलं भाजून, कारण मी जास्त काही बेसनचे लाडू नाही फक्त आपले 5-6 लाडू फक्त बनवले. तर हे बघा आता माझा नैवेद्य वगैरे पूर्ण तयार होऊन मी हा नैवेद्य स्वामींपुढं ठेवला आहे. तर स्वामींसाठी हे जे मी बनवलं होतं ते पुढं ठेवलं आहे. बटाट्याची भाजी नंतर ना भात पोळी वगैरे नैवेद्य आणि बेसनचे लाडू 6 लाडू बनले तेवढ्या बेसनमध्ये मी तेवढेच बनवले. आणि आता मी नैवेद्य वगैरे अर्पण केला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ नक्की कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा.